नमस्कार. प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन. आज बोलण्याचा विषय असा आहे की गेले कित्येक वर्ष झालं जागर फाउंडेशनच्या माध्यमातून आपले नेते परशुराम भैया मोरे हे शहरामध्ये विविध प्रकारचे उपक्रम, स्वच्छता अभियान, वेगवेगळे कार्यक्रम त्या माध्यमातून घेत आले आणि इथून पुढे पण त्यांनी घेणारच आहेत, त्यात काही विषयच नाही. तर आपल्याला परशुराम भैया मोरे ही एक आपला आदर्श आपण मांडला पाहिजे. त्यांना आदर्श म्हणून आपण ठेवून प्रत्येक युवा पिढीनं, मग ती मुलगा असो मुलगी असो, त्यांनी त्यांच्या पावलावरती चाललं पाहिजे असं मला वाटते. कारण कसं आहे माहिती आहे का, राजकारणातनं समाजकारण कसं करावं ह्याचं एक जिवंत उदाहरण म्हटलं तर परशुराम भैया मोरे आहे. त्यांना आज आपण आपल्या घरी बोलवून त्यांचं एक म्हणजे उत्साह वाढावा आणि त्यांचा अजून ह्या कामामध्ये रस वाढावा आणि त्यांनी अजून जास्त काम करावे. ते तर करतातच, ते काय सांगायची गरज नाही, त्यांना त्यांनी करतच राहणार आहेत. पण त्यांना पण कुठंतरी असं वाटावं की त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना मिळायला लागल्या. त्यासाठी आपण आज त्यांना आपल्या घरी बोलवून का नाही एक छोटासा त्यांचा सत्कार घेतला काय. आणि विषय असा आहे की प्रत्येकानं आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या, आपल्या स्वतःची कामं ही ओळखून प्रामाणिकपणानं केली पाहिजेत. त्याच वेळेला आपला शहर असेल, आपलं गाव असेल, आपलं राज्य असेल, आपला देश असेल सुजलाम सुफलाम आणि एकदम चांगल्या पद्धतीनं होणार आहे. आणि प्रत्येक मुलाला एक आपण प्रत्येकानं एक आयडल म्हणून, एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या व्यक्तीला आपण आयडल म्हणून बघत असतो. त्या नेत्यानं किंवा त्या व्यक्तीनं असं आपल्याला एक म्हणजे ही दिलं पाहिजे, काय म्हणतो आपण त्याला, एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एक बाबा असा आदर्श दिला पाहिजे किंवा असा संदेश दिला पाहिजे की त्याच्यातनं प्रत्येक जण हा चांगलं व्यक्तिमत्व झाला पाहिजे, त्याच्यातनं तो शिकला पाहिजे, तो तुम्हाला सांगतो कुठंतरी सिद्ध झाला पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये सिद्ध व्हायला पाहिजे. म्हणजे काय की कुठं ना कुठं तरी त्यानं एखाद्या छोटी मोठी का असेना पण स्वतःची सरकारी नोकरी किंवा स्वतःचा एखादा चांगला बिझनेस बसवावा, त्याच्यातनं त्याच्या घराची उन्नती होणार आहे, त्याच्या घराच्या उन्नतीनंतरनं त्याच्या कुटुंबाची उन्नती होणार आहे, त्याच्यानंतरनं त्याच्या समाजाची, समाजानंतरनं त्याच्या गल्लीची, गल्लीनंतर गावाची, गावानंतरनं शहराची, राज्याची, देशाची उन्नती होत जाणार आहे. असं प्रत्येकानं ही म्हणजे गाठ बांधली पाहिजे. ह्यो अजेंडा प्रत्येकानं घेऊन पुढं चालला पाहिजे. आम्हीही परशुराम भैया मोरे जसं करतात तसं आम्हीही 100% करायचा प्रयत्न करायला लागलोय. आणि आम्हीही काही ना काहीतरी करून आम्ही एक टार्गेट आहे आमचं स्वतःचं की बाबा काही जरी झालं तरी सुद्धा एक 4 ते 5 पोरं आपण कुठं ना कुठं तरी सरकारी सर्वंट म्हणून लावणार आहे. त्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे. आपण आपल्या समाजाचा असेल, कुटुंबाचा असेल, आपल्या गल्लीचं असेल, गावाचं असेल किंवा शहराचं किंवा देशाचं आपण सुजलाम सुफलाम करायचं. ह्याच्यामध्ये आपण एक पाकळीचा किंवा एखाद्या थेंबाचा आपल्याला रोल जरी मिळाला आणि करता आला तर आपण ती 100% पार पाडणार आहे. आणि परशुराम भैयाचं आपण ह्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करणार आहे. त्यांचा आपण आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद.